हॅलो 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 हॅलो. यस, दरम्यान या स्पर्धेकडे जातो या. कारण आपण विचार केला ना तर बार्बे टीमला खूप उशीर झालाय आणि आयोजकांचा डिसिजन आलाय दोन बॉलांची का धावेंची बॉलांची म्हणजे बार्बे टीम आपल्याला साक्षात 12 धावेची पॅनल्टी मिळाली. 2 बॉलांची पॅनल्टी म्हणजे 12 धावेची झाली ती. कारण 2 बॉलला 2 षटकार येतात, लक्षात ठेवा. आता कुठे जाणार ना लवकर जा, कारण प्रत्येक टीमला बॉलांची पॅनल्टी जी असताना ती पडवरत नाही. परंतु इथे आयोजक एक अतिशय चांगलं आयोजन आहे आणि असं आयोजन आपण पाहिलं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे. याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर अतिशय आक्रमक खेळाडूंना मंत्रमुक्त करणारे मैदान आहे आणि या मैदानाचं आपण वैशिष्ट्य जाणून घेतलं ना तर हे महानगरपालिकेचं मैदान आपल्याला लवकर सोडायचं आहे. यासाठी आपल्याला की लवकर पोहोचणं प्रत्येक आयोजनामध्ये ही डेफिनेटली विचारभंग आहे. परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण आता विनंती करूया की 12 खेळाडू नसला तर कदाचित आयोजन आणखीन डिसिजन देतील, हे लक्षात ठेवा. आपण दोन्ही खेळाडू यस 12 खेळाडू आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसा. अजय आणि सचिन सध्याच्या स्थितीमध्ये या दोन खेळाडूंची जोडी. हॅलो 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 ऑन साईडला चेंडू खेळलाय, परंतु इथे आपण पाहतोय रुपेशच्या हातामधून चेंडू फेकलाय. जरूर थोडंफार दडपणाचा चेंडू 4 ओव्हरचा सामना आणि या 4 ओव्हर मध्ये जर आपण काही विचार केला ना तर कित्येक धाबा जमवल्या जातील हे पहिल्या पूर्वार्थाकडे आपण जरूर पाहतोय. रुपेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. कुठल्या स्पॉटचा बॉल चेंडू हवेत उडलाय, क्षेत्ररक्षक आहे इथे. डेफिनेटली दडपणमय क्रिकेट आणि त्याच क्रिकेटला मात्र इथे खेळाडू बाद झाला ज्याचं नाव आहे पहिला खेळाडू बाद झाला. अर्थात आपण पाहिलं तर सचिन. दोन खेळाडूंची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या काही एका चेंडूवरती 1 धाव आली जरूर, परंतु कमबॅक जरूर झाल्या. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये किती धाबा जमवल्या जातील हे कॅल्क्युलेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय यस दरम्यान आपण पाहतोय समोरचा जो गेट आहे ना स्टेजच्या उजव्या बाजूला तिथे वडापाव स्टॉल आहे मित्रांनो. जर कुणाला वडापाव खायचा असेल तर मैदानाच्या बाहेर जाण्याची गरजही नाही आहे, मैदानाच्या आतमध्येच वडापाव आहे. एखाद्या खेळाडूंना जर वडापाव हवे असतील तर नक्कीच आपण त्यांच्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन उतरलाय जरूर. अजय आणि अनिल सध्याच्या स्थितीमध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. अजयच्या बॅटमधनं चेंडू अनिलच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे जरूर परंतु ते सोडलाय डेफिनेटली झेल. त्याच दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सहजरित्या 2 धाबा कंप्लीट झाल्या जरूर. या 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा कॉम्बिनेशन नक्कीच पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 3 धाबा डेफिनेटली कंप्लीट. अनिलच्या बॅटमधनं जवळपास आपण विचार केला तर चेंडू हवेत जरूर होता. यास डेफिनेटली इथे काय घडलंय फ्लॅट फटका आणि तितक्यात हातान तो स्पीडनं पकडला. इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय अनिलचा खेळ. आता संघाची जबाबदारी अर्थात ओव्हर क्रमांक पहिला असताना 4 चेंडूंचा खेळ हे समाप्त झाले जरूर.
कारण 2 बॉलांची पॅनल्टी या कारणास्तव पहिली 2 ओव्हर मॅनेटी पॉवरचे पहिले 2 चेंडू हे आम्ही कमी केलं का तर 2 धाब्यांची पॅनल्टी, अर्थात 2 धाब्यांची पॅनल्टी म्हटलं ना तर साक्षात 12 धाब्यांची पॅनल्टी मिळाली. ती मात्र बारबई संघाच्या खेळाडूंना, बारबई संघाच्या टीमला, कारण 2 बॉलमध्ये 2 छक्के येत असतात आणि ते 2 छक्के कदाचित आपले रोखले गेलेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती असताना, अर्थात गोलंदाज गणेश गुडलिन स्पॉटचा बॉल ऑफस्टॉपला फेकला आहे. त्यानंतरचं आलेलं प्रेशर मात्र फलंदाजावरती इज डॉट बॉल. एका षटकाच्या समाप्तीमध्ये जर काही आपण विचार केला ना तर धावपट्टीवरती संख्यावरती स्कोरर उभारला आहे तो फक्त आणि फक्त 3 धाब्याचा. या ओव्हरमधील उभरता क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा असताना गणेश आहे गोलंदाजी मार्कवरती. परंतु कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि तो दडपणीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्वांदर्य असं प्रतिबिंब घडवणार हे क्रिकेट आहे आणि ते क्रिकेटच्या पटलावरती जोर आपण पाहतोय. खऱ्या अर्थात आपल्याला खूप उशीर झाला या स्पर्धेमध्ये येण्यासाठी, तेही बारबई टीमच्या खेळाडूंना. परंतु ज्या वेळेला टॉस आपण हरला त्या वेळेला आपण जर काही विचार केला तर बॅटिंग बातान संघानं कदाचित प्रथम तर ग्राउंड फिगरचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर तर काही कोशिश केली आहे काहीसा खेळाडूंना, परंतु इथे 3 धाबा 2 विकेट अनिल आणि अजय. यस फटका फसला. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? यस डेफिनेटली रोटेट करण्याचा प्रयत्नात चेंडू जमिनी लागत दान झाला आणि त्या चेंडूवरती आपण काहीसा वेळ पाहिलं तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्या दडपणमय क्रिकेटमध्ये झेल सोडल्यानंतरचं प्रयास आपण पाहिलं तर 2 धाब्याचा प्रयास डेफिनेटली होत असताना जरूर आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये काही वेगळाच फटका पाहायला मिळाला. काहीसा चेंडू आबेत होता, परंतु त्यानंतरचं आपण पाहिलं तर कुठेतरी क्रिकेटमय प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. यस गुडलिन स्पॉटिंगचा बॉल ऑफ स्टंप, परंतु इथे पंच आमच्या दिशेला जरूर बोलतात. इज वाईट बॉलच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड नक्कीच पुढे गेलाय. स्क्रीनवरती आपण पाहतो या साक्षात टोटल 6 धाबा, परंतु 2 विकेट आणि सौंदर्याचं प्रतिबिंब या क्रिकेटच्या पटलावरती हे जरूर आपण पाहतोय. दुपारचं सत्र ओलांडलंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये कदाचित मार्च एंडिंग खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर याच भातन गावने डे नाईट स्पर्धा आयोजित केलेली आहे मित्रांनो आणि जणू काही असंच मैदान आपल्याला पाहायला मिळेल भातन गावचा. परंतु त्याही स्पर्धेमध्ये आपण जर काही विचार केला ना तर ती स्पर्धा आम्हाला जरूर मिळाली कॉमेंट्रीमध्ये. डे नाईट स्पर्धा म्हणजे दिवसा 4 वाजता चालू होतील आणि रात्र म्हणजे जवळपास आपण विचार केला ना तर रात्री 12 किंवा 11:30 या दरम्यान ती स्पर्धा संपेल. परंतु जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर भातान टीम संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे, त्या संघाशी संपर्क जरूर साधावेत. परंतु इथे कोशिश मात्र दिनेशनं केली होती की चेंडू कशा रीतीनं पकडवला जाईल प्रयत्न जरूर होते, त्या प्रयत्नाची पराकाष्ठाही केली होती. त्यानंतरचं आपण पाहिलं तर थोडंफार डिपेंड बाय क्रिकेट जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ओव्हर द विकेटला मारा करणारा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गणेशला. टोटल स्कोर आपण उभारलाय तर 9 धाबा डिपेंड होत असताना या कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅप केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार आणि फेकणार. तत्पूर्वी अवघ्या या चेंडूवरती आपण पाहतोय बघता बघता 1 धाव कंप्लीट झाली आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिफेंड जो आहे ना तो नक्कीच आपण पाहतोय. 10 धाबा कंप्लीट या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कोणता फटका मारावाच लागेल. यस डेफिनेटली जीवदान आणि जीवदानाचा फायदा क्रिकेटमध्ये काय आहे तो करून दाखवणं कदाचित अजय या खेळाडूला हे पूर्व दिशेचं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलंय ते मात्र घडलं गेलंय. अर्थात ओव्हर क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हरमध्ये 5-5 धाबा डिपेंड होत असताना भातान टीमचे खेळाडू. चला आपल्याकडे वेळ जास्त वेळ ही खूप मेहनतीची आहे, जास्त वेळ घेऊन देऊ नका. जेणेकरून आपण विचार जर काही केला ना तर थोडंफार उशीर झाला बारबई टीमच्या खेळाडूंना, कारण हे मैदान त्यांना शोधणं
कारण या मैदानावरती मीही पहिल्यांदाच कॉमेंट्री करतोय. कारण आपण जर काही विचार केला श्री बापदेव क्रीडा मैदान पोदी आयोजित ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एकवीर आई माऊली क्रिकेट क्लब पोदी यांची आयोजित स्पर्धा. इकडे जर लाईन अनिलच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावलाय परंतु चेंडू यस डेफिनेटली जाईल सीमा पार. आला अनिलच्या बॅटमधनं एक बिगिट सिक्सर आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोरगाठवरती धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना अनिल आता बरसलाय. सध्याच्या स्थितीमध्ये अनिल कातकरी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे परंतु त्यांच्या बॅटमधनं यस डेफिनेटली बॅटची लिडिंग एज बॅटचं वरचं टोक लागलं आणि त्या बॅटच्या वरच्या टोकावरती आली मात्र एकच धाव. कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाली आणि एका धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डेफिनेटली कंप्लीट पाहतोय. 2 गडी बाद 17 धाबा कंप्लीट होत असताना या ओव्हरमध्ये काहीसा चेंडूंचा खेळ काहीसा चेंडूंचा भार अजून शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑफस्टम्पचा बॉल बॅट आणि चेंडूचा संपर्क साधणं खूप गरजेचं होतं परंतु इथे काही वेगळंच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटचा बॉल जरूर होता परंतु इथे कदाचित धावफलकावरती धाबा आपल्याला डिपेंड होत असताना पाहतोय आपण. यावेळेस इथे प्रहार चढवलाय चेंडू थांबला नाहीये. चेंडू आउट पार आलाय मात्र अजयच्या बॅटमधनं हा एक मोठा फटका अर्थात बंदर याचा प्रतिबिंब घडवणारा फटका जरूर पाहतोय. कारण आपण पाहिलं तर सेट झालेला खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय अजयला तर एका बाजूला अनिलना. दोन्ही खेळाडूच्या बॅटमधनं एक एक मोठे फटके आले जरूर. टोटल 23 रन्स 23 धाबा इथे स्कोरगाठवरती उभारल्यात आणि टोटल धाब्यांचा डिफेंड आपण पाहिलं तर 23 धाबा गडी आपण बाद होताना पाहिलेत. 2 गडी बाद हे नक्कीच आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती असताना आपण संदेशला पाहतोय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पला चेंडूला भिरकावलाय परंतु हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखीन एक मोठा फटका आलाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं स्कोरगाठवरती धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना 29 धाबा इथे कंप्लीट होत असताना या ओव्हरमध्ये काही आपण विचार केलं तर या ओव्हरमधील शेवटतील चेंडू जरूर पेंडिंग आहे. त्या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा जमवले जातील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये हे जरूर पाहतोय. या ओव्हरमध्ये जणू काही आपण कॅल्क्युलेशन मारलं ना तर अतिशय चांगली फलंदाजी होत असताना जरूर आपण पाहतोय. गुडलेन स्पॉटिंगचा बॉल परंतु जरूर उडवलेला ऑफस्टम्पचा बॉल उडवलाय अजयच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे. यस डेफिनेटली चेंडूला हिटिंग केलाय. कार्पेटच्या आधारावरती कार्पेट लागत चेंडू मारलाय परंतु त्या चेंडूवरती आपण पाहतोय बघता बघताच आपण पाहिलं तर 3 षटकांचा वादली केला संपलाय. टोटल 30 धाबा प्रति ओव्हरमध्ये जर काही आपण विचार केला ना तर प्रति ओव्हरमध्ये टीम बारबाई टीमनं कदाचित 10 धाब्यांचं समीकरण जुळवलंय आणि 30 धाबा कंप्लीट केल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर 75 धाबा या 24 बॉलमध्ये चेसिंग केल्यात. मी तर म्हणेन की टीम करंजाडे संघाच्या खेळाडूंना 2 सामने जरुरी सहजरित्या जिंकलाय परंतु या ओव्हरमध्ये काही आपण विचार केला ना तर या ओव्हरचे काहीसा चेंडूंचा खेळ अजूनही पेंडिंग आहे. 6 चेंडूंचा खेळ पेंडिंग आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे रवी परंतु ते गुडलेन स्पॉटचा बॉल ज्या बेलला आकाशामध्ये उडाला त्या बेलला अजय हा खेळाडू मैदान सोडताना जरूर आपण पाहिलाय. नवीन बॅट्समन सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर 77 क्रमांकाचे टी शर्ट परिधान करून हा खेळाडू उतरला जरूर परंतु आपण विचार जर काही केला ना तर आता धाब्याचा प्रतिसाद पुढे वाढवावा लागेल कारण जेवढ्या धाबा काढतात ना तेवढ्या कमी पडत असतात या मैदानावरती. परंतु अजून काही आपण जर विचार केला ना
त्या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असताना डाव्या हाताचा खेळाडू समोर आलाय, ज्याचं नाव आहे अर्थात समीर. यास फटका फसला क्षेत्ररक्षक आहे. डेफिनेटली इथे क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि संपलाय समीरच्या खेळीचा खेळ. बॅक टू द बॅबलॉन. कुठंतरी आता प्रेशर आलंय, दडपण आलंय, कारण येणारे काहीसा चेंडू पेंडिंग आहेत. कारण गोलंदाज रवीनं अतिशय महत्त्व दाखवलंय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले आहेत, परंतु अजूनही जर काही विचार केला ना तर अजून हॅलो 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 त्याचा आवाज अजून वाढव ना, वरचा इकडचा ऐकतो नको, इकडचा अजून त्या मायपाच्या वरचा. हा थोडा वाढव वाढव वाढव, घे अजून मधून घे. हॅलो. जणू काही प्रेशर, हॅलो, जो प्रेशर होता ना तो भरून काढलाय. सध्याच्या स्थितीपूर्वकाने आपण विचार केला ना तर या ओव्हरमधील अजूनही 4 चेंडू पेंडिंग आहेत. याच विकेटच्या अंबटावर त्या खेळाडू जरूर होत्या, परंतु आपण काही पाहिलं ना तर वेगळंच प्रतिसाद. गोलंदाज रवी डॉट चेंडू आल्यानंतरचा आणखी एक प्रेशर आपल्या बाजूला आलाय, ते बारबाई टीमच्या खेळाडूंच्या डोक्यावरती. यास डेफिनेटली सन्मान दाखवले चेंडूला. आडीपेष्टा कबर क्षेत्रामध्ये चेंडू असताना इथे कुठेतरी दडपणमय क्रिकेट आहे आणि तो दडपणमय क्रिकेटचा चेंडू फेकत असताना आणखीन एक प्रेशर आलाय, कारण चांगले रनिंग बिटवीन द विकेट, कारण अनिलच्या बॅटमधनं या कदाचित धाबा आल्यात. यास जास्तीत जास्त स्ट्राईक दिली जाईल ते अनिलला, कारण हा खेळाडू सेट झालेला खेळाडू आहे. विशालनं मात्र 2 चेंडू खेळले जरूर, परंतु ज्यानंतर स्ट्राईक रोटेट केली, अनिलकडे दिली स्ट्राईकची संधी आणि त्यानंतर अनिलच्या बॅटमधनं हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं आता षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं टोटल जो स्कोर आहे तो नक्कीच पुढे जात असताना आपण पाहतो. डेफिनेटली 37 धाबा कंप्लीट, 37 रन्स बट 4 विकेट इज लॉस. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. शेवटचा चेंडू पेंडिंग असताना चेंडूचा बॅट टॉप एज आणि इथे मात्र चेंडूवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न. 37 धाबा येणाऱ्या 24 बॉलमध्ये काढायचे ते 38 धाबा टीम भारतान संघाच्या खेळाडूंना. पुढची मॅच आपला भेटेला जरूर येईल. एका बाजूला यजमान संघ स्थानिक संघ तर दुसऱ्या बाजूला मेहमान संघ. या दोन्ही संघाच्या संघाकडे आपण विनंती करूया. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेण्यासाठी आपण विनंती जरूर करतोय. एका बाजूला आपण पोदी संघाचा खेळाडूला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पाहुणा संघ अर्थात महालंगी संघाच्या खेळाडूंना आपण विनंती करूया दिनेश की आपण टॉस करण्यासाठी यावं मॅच कडे. यस डेफिनेटली. चला पोदी संघाचे तुमचे खेळाडू जेवढे असतील तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानपन्न व्हावं. नेक्स्ट मॅच आपली आहे. 38 धावांचा लक्ष ठेवलाय बारबाई संघाच्या खेळाडूंच्या भातान संघाच्या खेळाडूंच्या विरोधात, परंतु त्याच 38 धावा बारबाई टीम आपल्याला रोखायच्या 24 बॉल मध्ये. चला आपण महालुंगी टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपण पोदी संघाच्या खेळाडूंना एकिबराई माऊली क्रिकेट क्लब, एकिबराई माऊली टीम पोदी टॉस होताना जरूर आपण पाहतोय. महालुंगी टीमच्या खेळाडूने टॉस जिंकला आणि प्रथमतः दिनेश आपला निर्णय ग्राउंड फिगर मैदानाच्या आतमध्ये वळण्याचा निर्णय. ही मॅच इनिंग संपली ना की लगेच आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये उतरावं. 38 धाबा काढायच्या 24 बॉल मध्ये बातान टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरायचं.
फिल्डर कमी आहे बाराबाई संघामध्ये. एक फिल्डर द्यावा आपण. यस 38 धाबा डेफिनेटली कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोडी भातान टीम कडनं जेव्हा आपण पाहिली तर एका बाजूला आपण 24 बॉलमध्ये 38 धाब्यांची बहादार खेळी करण्यासाठी दोन्ही विजय आणि रोशन सध्याच्या स्थितीमध्ये सलामीची जोडी. परंतु गोलंदाज आपण सचिनला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती असताना. कुठेतरी दडपणमय क्रिकेट बारबेट टीम काहीसा खेळाडू कमी. परंतु इथे जर आपण काही विचार केला तर मॅग्नेटिक पॉवरचं पहिलं षटक भेटेसाठी आलंय ते मात्र सचिनच्या. यास पहिलाच बॉल मितलमधील विजयच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल सीमापार. 38 धाब्यांचं लक्ष जो आहे ना तो कमी धाब्याचं लक्ष आहे, लो स्कोरिंगचा लक्ष आहे. परंतु हाच लो स्कोरिंगचा जो लक्ष असताना तो कधी कधी अतिशय आत्मविश्वासानं पार पडत असतं. सध्याच्या स्थितीमध्ये आता 23 चेंडूमध्ये 32 धाबा आल्यात. जरूर थोडंसं दडपण मॅच चुकलं ते मात्र बाराबाई संघाच्या खेळाडूंचं. इथे रनांची रणसंख्या जमवणं खूप गरजेचं होतं. पुन्हा एकदा ट्रॅपर केलाय बॉल ऑन साईडला बॅक टू द फिल्डर. परंतु इथे आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केला. परंतु या ट्रॅपर चेंडूवरती मिळाली एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं स्कोर पुढे गेलाय. 7 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना या ओव्हरमध्ये काही आपण विचार केला ना त्या ओव्हरमधील काहीसा चेंडूंचा अजूनही खेळ अतिरिक्तता जरूर आहे. कदाचित आपण विचार काही केला ना तर रोशन सध्याच्या स्थितीपूर्वक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. याच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू यातून कॉम्बिनेशनचा संपर्क जोडणं खूप गरजेचं आहे. परंतु इथे सध्याच्या स्थितीमध्ये 21 बॉलमध्ये 31 धाबा अजूनही हव्यात. कुठेतरी कमबॅक केलाय गोलंदाज सचिननं. स्थितीपूर्वकाचा बॉल पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय आत्मविश्वास गोलंदाजी. याच डेफिनेटली रोशनच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय. या चेंडूही सीमारेषा बाहेर कमबॅक केलंय. तर याच्या आधी आपण पाहिलं ना तर कुठेतरी गुडलेन स्पॉटचा बॉल फेकला होता सचिननं, कमबॅक केलं होतं. त्यानंतर आणखीन एक आपण विचार केला तर आता बॅट्समननं कमबॅक केला आपल्या बाजूला. आता टोटल धाबा आल्या 13 म्हणजे 20 बॉल अजून 25 धाब्यांचा टार्गेट. हे प्रतिउत्तर द्यावं लागेल आणि त्याच 25 धाबा रोखावा लागतो. रोखणं ठोकणं सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर खूप लो स्कोरिंगचा सामना आणि तो लो स्कोरिंगचा सामना खेळत असताना कुठेतरी धाबांचा रणसंख्या जे महत्त्व होतं ना ते कमी पडलं बारबाई टीमचा. आणि कदाचित जर काही आपण जणू पाहिलं ना तर कुठेतरी कमबॅकिंगचा बॉल आणि पूर्व दिशेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहायला मिळते. स्टॉपर गोलंदाज परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर आहेत. गोलंदाज आपण सचिनला पाहतोय. सचिननं मात्र आतापर्यंत 4 बॉल फेकले. त्या 4 बॉलमध्ये 13 धावसंख्या खर्च केल्यात. फटका फसला बॅक टू द फिल्डर एसटी रक्षक. यस डेफिनेटली इथे अनिलनं पकडला झेल आणि संपलाय. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर रोशन
आजचा खेळ. बॅक टू द बॅबलॉन. रोशन पवार हा खेळाडू जरूर बाद झालाय. रोशन वाघमारे हा खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन आपण पंढरीला पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक हा खेळाडू मेहनतपूर्वक क्रिकेट खेळण्यासाठी जरूर उतरलाय. परंतु नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर पहिला खेळाडू बाद झाला. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सचिन न कमबॅक केली. आता शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. टोटल 13 धाबा जरूर उभारल्यात. दरम्यान आपण पाहतोय यस आपण विनंती करूया आदिवासी रायगड संघटनेचे अध्यक्ष आपण हिरामन दादा नाईकला पाहतोय. त्याचबरोबर त्या बालू दादा आणि राम दादा डेफिनेटली आपल्याच विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. या स्पर्धेमध्ये आपण विचार केला ना तर आदिवासी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रायगड अध्यक्ष आणि दरम्यान आपण पाहिलं तर त्यांचं आगमन त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर रामदादा वयाचा आपण विचार केला ना तर 40+ वी पालटली. 48 कदाचित 49वा वर्ष लागला असेल. त्यांना विनंती करूया आपण की आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर तर आपण काही विचार केला तर नेरेपाडा गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व बालूदादा बागे यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानपन्न व्हावं. डेफिनेटली स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये बसले ग्राउंड परंतु जवळपास या ग्राउंड शोधण्यासाठी आम्हाला या अर्धा एक तास झाला होता सकाळच्या 17 मध्ये. परंतु ज्या वेळेला आपण जर काही विचार केला ना तर कुठेतरी दडपण क्रिकेट 18 चेंडू आता 18 हे समीकरण उरलंय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी कमबॅक झाली आणि त्यानंतरचं आलेलं गोलंदाज आपण पाहिलं तर समीर गोलंदाजी मार्क मध्ये असताना कशा रीतीने आपल्या संघाला समंदरीचा फटका इथे क्रिकेटचा क्लास दाखवलाय. ब्रह्मास्त्र फेकलाय परंतु इथे पॉइंट गल्ली क्षेत्रामध्ये चेंडूला बॅटला ट्रापर करून चेंडू कार्पेटच्या आधारावरती जरूर खेळलाय. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक झाली. 17 बॉलमध्ये अजूनही जर काही विचार केला ना आपण तर अजूनही 17 धाब्यांची गरज आहे. गुडलेन्स बारचा बॉल क्रिकेटचा क्लास दाखवली या गोलंदाजांना. समीर 77 क्रमांकाचे टी शर्ट परिधान करून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पंढरीच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केला. डीप स्केडले क्षेत्रामध्ये नो मॅन्स लाईन कुठलाही क्षेत्ररक्षक नाही अशा रीतीपूर्वकाचा फटका असतो आणि तो रीतीपूर्वकाचा फटका आलाय. पंढरीच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार बिगिट चौकार आणि या चौकाराच्या सहीनं टोटल धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना 25 धाबा कंप्लीट होत असताना अजूनही आपण काही विचार केला तर 16 बॉलमध्ये 13 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा असताना आपण समीरला पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज बॅटची लिडिंग एज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बॅटची वरची टोक लागली आणि त्यानंतर आपण कदाचित या चेंडूचं कॅल्क्युलेशन मारलं ना तर हा चेंडू कदाचित फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये वळला आणि त्यानंतरचं या बॉल वरती आलेली एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं 15 चेंडू मध्ये आता 12 धाब्यांची गरज आहे. 26 धाबा 38 धाब्यांचं लक्ष भेदायचं होतं. यास घोटना टेकवर तमाशा देख चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे जरूर. यास डेफिनेटली चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून चेंडू आपल्या एका हातामध्ये बसला जरूर होता. परंतु ज्या बेलीला चेंडू सुटला त्या बेलीला आपण पाहिलं तर या चेंडूवरती आलेल्या 2 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा कॉल्पिनेशन पुढे जरूर गेलाय. अर्थात 28 धाबा कंप्लीट. 14 चेंडू विजयाकरिता 10 धाब्यांची गरज आहे. डेफिनेटली आपण पाहतोय समीरला गोलंदाजी मार्क वरती. निसर्गमय वातावरण यास गुडलेन्स पारचा बॉल परंतु स्क्रीन आता वाचवावी लागेल कारण कदाचित समोरच्या दिशेला चेंडू आणि स्थिर फटका आणि हा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. दणकन उडावलाय तो चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल 32 धाबा आता कॅल्क्युलेशन जमलंय. 13 बॉलमध्ये 6 धाब्याची गरज. एका फटका सामन्याचा हा सामना संपुष्टात होऊ शकतो. यावेळेला चेंडूला ट्रॅप केलाय परंतु षटकार होईना
आता गरजेचं होत आहे. परंतु इथे असं म्हणतात ना की होत्याचं नव्हतं झालं, अर्थात चौकार आला आणि या चौकाराच्या साहाय्यानं स्कोर पुढे गेलाय जरूर. 36 धाबा आता 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धाब्याची गरज आहे ती भातान संघाच्या खेळाडूंना. चला महालंगीतून आपण ग्राउंड वगैरे घेतलात, पण तू लाईनअप करून जा, लाईनअप करून या, ही आपल्या आदिवासी समाजातील शिस्त आणि या शिस्त भेदणीचा पालन करणं खूप गरजेचं आहे. दरम्यान आपण पाहतो या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. टीम भातान संघाच्या खेळाडूंना सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर काही विचार केला ना, मार्चमध्ये त्यांची स्पर्धा एंडिंगला घडेल. डे नाईट स्पर्धा आहे, 4 ला चालू होईल आणि रात्री संपेल. आणि जे काही संघ आले असतील तर त्या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर स्थितीपूर्वक जाण्याचा प्रयत्न करा. सामना इज फिनिश. सामना मित्रमंडळ भातान संघाच्या खेळाडूनं आपल्या बाजूला रोमांचक स्थितीनं लावलाय जरूर. इथे जर आपण विचार केला ना तर जणू काही क्लासेस केलाय. आणि खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर कदाचित रविवारच्या दिवसामध्ये रामदादा आपली टीम नक्कीच उतरेल इथे आणि अतिशय आक्रमक खेळी करण्यासाठी आपल्या संघातील खेळाडू. कारण ज्या वेळेला आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली तर